गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश कसं बोलायचं हे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकत आहोत. त्यासाठी आपण इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस घेत आहोत. तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट वाक्य आहे हू इज गोईंग. हू इज गोईंग. हू इज गोईंग म्हणजे कोण जात आहे. कोण जात आहे. आता हू म्हणजे कोण आणि इज हे टू बीचं रूप दिलेलं आहे आणि गो म्हणजे जाणे, त्याला आपण ING प्रत्यय लावलेला आहे म्हणून तो चालू काळ होतो. म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? चालू काळामधलं आहे. परंतु याच्यामध्ये कसं आहे वाक्य, कोणत्या प्रकारचं आहे हे प्रश्नार्थक असं वाक्य आहे. हू इज गोईंग कोण जात आहे. हू इज कमिंग कोण येत आहे. हू इज कमिंग कोण येत आहे. कोण येत आहे. हू इज वॉकिंग. हू इज वॉकिंग. हू इज वॉकिंग कोण चालत आहे. कोण चालत आहे. ही दोन्ही पण प्रश्नार्थक वाक्य आहेत. हू इज कमिंग. हू इज स्पीकिंग. हू इज स्पीकिंग. हू इज स्पीकिंग कोण बोलत आहे. कोण बोलत आहे. हू इज लाफिंग कोण हसत आहे. हू इज लाफिंग कोण हसत आहे. कोण हसत आहे. हू इज क्राईंग कोण रडत आहे. हू इज क्राईंग. हू इज क्राईंग कोण रडत आहे. कोण रडत आहे. Who is sleeping? Who is sleeping? कोण झोपत आहे. कोण झोपत आहे. We are sleeping. We are स्लीपिंग. आम्ही झोपत आहोत. आम्ही झोपत आहोत. रामा इज कमिंग. रामा इज कमिंग. रामा येत आहे. रामा येत आहे. राधा इज वॉकिंग.
राधा इज वॉकिंग. राधा चालत आहे. राधा चालत आहे. हे जे वाक्य आहेत तर ह्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. म्हणजे आपण या वाक्यामध्ये काय केलं, हू हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेलं आहे आणि या हू या प्रश्नार्थक सर्वनामापासून आपण काय तयार केले आहेत, हे छोटे छोटे प्रश्न तयार केलेले आहेत. नंतर याच्यामध्ये याचे उत्तरसुद्धा तयार केले आहेत. हू इज स्लीपिंग, वी आर स्लीपिंग, याचं हे उत्तर दिलेलं आहे. कोण येत आहे इथं होतावर, तर इथं दिलं रामा इज कमिंग. आणि या ठिकाणी लिहिलं हू इज वॉकिंग, तर राधा इज वॉकिंग, राधा चालत आहे. तर या सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.